रस्ता रोको जे आहे तो सध्या सुरू झालेला आहे। त्यामुळे मोठ्या रांगा ज्या आहेत विजापूर सोलापूर विजापूर महामार्गावरती जे आहे ते लागल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी देखील जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। उसाला पहिली उत्तर म्हणून 3400 रुपये भाव द्यावा अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी प्रमुख या ठिकाणी केलेली आहे। अगदी तुम्हाला वसीम शक्य असेल तर इथं काही शेतकरी जे उपस्थित आहेत जे ठिया देत आहेत त्यांच्याशी संवाद साधू शकता का? हा लागवी निश्चितच पाहिलं गेलं तर शेतकरी आपल्यासोबत काही संवाद जे आहे ते या ठिकाणी साधण्यासाठी जे आहे ते आपल्याला आपल्यासोबत जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे यांचं जे आहे ते भाषण देखील सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पोलीस बांधव आज या विजापूर महामार्गावर रस्ता रोको करतोय। खर तर आज ऊस हंगाम चालू होऊन 1 महिना होत आला तरीही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी त्यांचा दर जाहीर केलेला नाही। आज सोलापूरच्या आसपासचे जर आजूबाजूचे जिल्हे बघितले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर जाहीर झालेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये बिजली कारखाना आहे तो 3683 रुपये त्यांनी पहिला हप्ता जमा केलाय। सोमेश्वर पुणे जिल्ह्यातला कारखाना आहे 3583 रुपये। सह्याद्री सातारा जिल्ह्यातली कारखाना आहे 3500 रुपये। सांगलीचा राजाराम बापू आहे 3500 रुपये। त्यानंतर आपल्या शेजारी धाराशिव जिल्हा आपण ज्यांना मराठवाडा आपल्यापेक्षा मागास समजतो, आपण पश्चिम महाराष्ट्रातले सुशिक्षित आपण प्रगत समजतो, तर आपल्यापेक्षा मागास असणाऱ्या मराठवाड्यात सुद्धा 3100 रुपये ठोंबरे साहेबांनी दिलेले आहे। मांजरा सहकाऱ्यांनी 3133 रुपये दिलेले आहे। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र बोलायला तयार नाही आणि आमच्या शेतकरी बांधवांची मानसिकता काय झाली होती की मागच्या वर्षी 2800 रुपये तरी मिळालाय, 3000 मिळालाय, या वर्षी सहजासहजी आम्हाला 3000 मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळेल। कारण महागाईचा विचार करता मागच्या 5 वर्षात साहेब तुम्हाला सांगू इच्छितो 5 वर्षापूर्वी जेव्हा FRP 2900 रुपये होती तेव्हा तोडणी वाहतूक वजा जाऊन आम्हाला मिळणारा दर हा 2500 रुपयाच्या आसपास होता। आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातला 5 वर्षापूर्वी मी FRP काय लिहून आणलेत त्याच्यामध्ये पांडुरंगची FRP होती 2582 रुपये, विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याची होती 2511 रुपये, सहकार महर्षीची होती 2480 रुपये। आज त्याच कारखान्यांची FRP आहेत पांडुरंगची 2853 रुपये, विठ्ठलराव शिंदेची 2859 रुपये, सहकार महर्षीची 2677 रुपये। सासवड माळीनगरची 2021 ला FRP होती 2465 रुपये, आज आहे 2665 रुपये। तेच तर दुसऱ्या बाजूला आपण रासायनिक खतांच्या किमती बघितल्या 5 वर्षापूर्वी रासायनिक खतांच्या किमती जर बघितल्या आणि आजच्या किमती बघितल्या त्याच्यामध्ये फरक बघावू शकतो आपण। 10-26-26 आपण सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे 10-26-26 ची किंमत 1135 रुपये होती, त्याची 1850 झाली। आज 15 दिवसापूर्वी त्याची किंमत 150 रुपये वाढून 1925 रुपये झाली। पोटॅश गॅस 675 रुपयाला होतं 5 वर्षापूर्वी, आज 1800 रुपये झालेलं आहे। 24-24 घ्या 1210 रुपयाला होतं, आज 1900 रुपये झालेलं आहे। 5 आठवड्यापूर्वी त्याची किंमत वाढून त्याची 1950 रुपये झालेली आहे। 1840 जे 1275 ला होतं ते 1500 रुपयाला झालेलं आहे। एका बाजूला पेट्रोलचे दर वाढल्यामुळे रासायनिक किमती वाढल्यामुळे महागाई वाढलेली आहे, मजुरी या ठिकाणी वाढलेली आहे। आज तुमच्या शेतामध्ये अँब्युलन्स जाऊ द्या सर्व शेतकरी बंधूंनी अँब्युलन्स सोडून सहकार्य करा। अँब्युलन्स असतील तर त्यांना थांबवत नाही आम्ही, जाऊ द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तर दुसऱ्या बाजूला आज 5 वर्षापूर्वी साखरेचे दर हे 2700 ते 2800 रुपये साखर कारखान्याचे टेंडर जात होते तेव्हा आम्हाला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।